यवतमाळ शहरात पेट्रोल टंचाईच्या अफवेमुळे पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहावयाला मिळाल्या. मिडल ईस्ट देशातील युद्ध आणि तणावाच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाईच्या अफवांनी यवतमाळ शहरात पॅनिक सिच्युएशन निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. मंगळवारच्या रात्रीपासून यवतमाळ शहरातील विविध पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहावयाला मिळत आहे. प्रत्यक्षात पेट्रोल किंवा डिझेलचा तुटवडा नसल्याचे सरकार, प्रशासन आणि पेट्रोल पंप चालकांकडून सांगण्यात येत असले तरी नागरिकांमध्ये टंचाईच्या भीतीने पॅनिक निर्माण होताना दिसत आहे. यामुळे अनेक नागरिकांनी आपल्या वाहनांच्या टाक्या फुल करण्यासाठी पंपाकडे धाव घेतल्याने अचानक गर्दी वाढली आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराण-इस्रायल युद्धामुळे जगातील स्तरावर संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करत देशाने सज्ज राहण्याचे आवाहन केले. त्यामुळे इंधन टंचाई आणि महागाई दर वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये घबराहट निर्माण झाल्याचे दिसले. दरम्यान गॅस सिलेंडर संदर्भातील नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. बुकिंग नंतर सिलेंडर मिळवण्यासाठी विलंब होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. काही ठिकाणी गॅसची काळाबाजारीही होत असल्याने प्रशासनाने संबंधितांवर विरुद्ध कारवाई केली जात आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आणि गॅस आणि तेलाची कोणतीही टंचाई नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत असले तरी अफवांमुळे निर्माण झालेली ही पॅनिक परिस्थिती कशी हाताळली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही माहिती यवतमाळ येथून RN न्यूजचे प्रतिनिधी शाकीर अहमद यांनी